पहिल्यांदा आधी कोलंबी आपण सोलून घेऊया. कोलंबी सोलून झाल्यावर आता ती स्वच्छ धुवून घेतली. आता त्याच्यात लिंबूचा रस, मीठ आणि हळद एकत्र करून ठेवा. बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवलेले होते. ते आता उकळत्या पाण्यात टाकून 80% शिजवून घ्यावा. भात उकळत्या पाण्यात टाकते तांदूळ. सगळ्यात पहिला आधी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेला, त्याच्यामध्ये आता खडे मसाले टाकूया. गरम मसाला भाजलाय, कांदा टाकून घेऊया. कांदा भाजून झाला, त्याच्यामध्ये आता आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकूया. कापून ठेवलेला टोमॅटो आता त्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये बिर्याणी मसाला 1 चमचा टाकूया. 1 चमचा घरगुती मसाला टाकूया. त्यामध्ये कोलंबी टाकूया. त्यामध्ये 80% शिजवून ठेवलेला भात टाकूया. कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली. फ्राय केलेला कांदा टाकूया. झाकण लावून घेऊया आणि 15-20 मिनिटांनी उघडूया. बिर्याणी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आधी कोलंबी आपण सोलून घेऊया. सोलून घ्यायची. कोलंबी सोलून झाल्यावर आता ती स्वच्छ धुवून घेतली. आता त्याच्यात लिंबूचा रस, मीठ आणि हळद एकत्र करून ठेवा. बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवलेले होते. ते आता उकळत्या पाण्यात टाकून 80% शिजवून घ्यावा. भात उकळत्या पाण्यात टाकते तांदूळ.